हाय मित्रांनो, KG ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आज आपण जरा बाहेर निघालो आहे. आज व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल तुम्हाला आज काय करणार आहोत आणि कुठे निघालो आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. बघूया कुठं आलो कमेंटमध्ये सांगा कुठल्या एरिया आहे. आता आपण जाणार आहोत या इथं. ज्या वेळेस मी येतो त्या एरियात न्यू स्वस्तिक स्पेशल पावभाजी. ज्या वेळेस आपण इथं येतो त्यावेळेस इथली पावभाजी खात असतो. नमस्कार. त्या दिवशी नव्हता, सुट्टी होती, आम्ही येऊन गेलो. हो मित्रांनो, मी ज्या वेळेस इथं येतो ना त्यावेळेस त्यांची पावभाजी खाऊन जातो. स्वस्तिक पावभाजी ना, स्वस्तिक पावभाजी. तुम्हाला पण यायचं असलं तर येऊ शकतं, कारण मी काय म्हणतो एक नंबर असते. जा की एक बघू शकताय. मी घेतली पावभाजी आणि पूनमनं घेतले डोसा. आज डोसा कसा लागतो बघूया. मी पावभाजी काय म्हणजे खात असतो, एक नंबर लागते. रोजच्या जीवनातनं काहीतरी वेगळं जरा आनंद असतो बाहेर फिरायला आल्यानंतर. आज मी पूनम आलो. आज आलो एक कमेंटमध्ये सांगा कुठं आलो. मित्रांनो, रीती बघा कशी आहे. रीती एकदम लय भारी वाटते. चाला यात इकडं बोटवाले आहे, ती त्यांच्याकडे जाऊया. बोट दिसतीये नदीच्या काठाला, निसर्गाच्या सानिध्यात बोटवाले आहेत. किती रुपये हो याला? 100 होय. एक तासाचं? नाही, तासाला 100 नाही होत. मग कसं तासाला किती होतील साधारण? तासाला नाही म्हटलं तरी 1000-1200 होय. म्हणजे एका राऊंडचं 100 रुपये एका राऊंडला. आणि हे येणार होय तिकडून का? हां, असं गोल राऊंड येणार. गोल राऊंड येणार. आणि ही मोठी बोट 80 रुपये. 80 रुपये. काय चाललंय करायचं, काय दुरुस्ती करायची चालली काय? मित्रांनो, ती बोलते ती खरं आहे. उद्योग केला तर परवडला पाहिजे. त्यांच्या बोट आहेत, आपण बसून फोटो काढूया त्याच्यात. एकदम मस्त वाटते, भारी वाटते, हवा वगैरे मस्त लागते. मित्रांनो, बोट त्यांची जरा बिघडली, दुरुस्त करायची चालली आहे. त्यामुळे आपल्याला काय बसायला भेटलं नाही. नाहीतर आपण राईड घेणार होते एक. जाऊ द्या, नेक्स्ट टाइम कधी आलो ना तर नेक्स्ट टाइम आपण घेऊया राईड, बसूया आणि आनंद घेऊया. बघा मित्रांनो, नजारा कसला भारी आहे, एक नंबर नजारा आहे. एक नंबर वातावरण. सगळी गर्दी दिसते बाबा सगळीकडे. हे चल, लय एरिया तसा मोठा आहे. हा बघा मित्रांनो, सुंदर कसले पक्षी आहेत, एक नंबर पक्षी आहेत. आपल्याला भरपूर नाद आहे पक्ष्यांचा. एवढेच पक्षी आहेत वाटतं, आता भरपूर असतात. आणि मांजरं पण आहेत. ती ही बघा कसली मांजरं आहे, ती डेंजर आहे. ती मासं, फिश,
हे कशाला आलाय? बघायला का मासं घ्यायला? घेतलाय? कुठला घेतला? हो का? हो घेतला होय. किती रुपयाला घेतला ते? 20ला घेतला? घरी लय मासा आहे ते. होय. कसले सुंदर सुंदर मासे आहेत मित्रांनो. एक नंबर मासे आहेत. खतरनाक नजारा. ती पण भारी येते ना. शाळेत जाता का नाही? होय माशांचा नाद आहे. ती काय आहे? ती वेगळं आहे कसलं तरी. लय येते लागलाय मित्रांनो बघा. इकडे घेऊन आली पुन्हा मला. असं असते बघा मित्रांनो. बायकांचं बाहेर नेले की एक काम असते, पण कपड्याची खरेदी बायकांना लय नाद असतो खरेदी करायचा. मित्रांनो राजनंदिनी ड्रेसेसमध्ये आलो या. आता ह्या इथं बघूया पसंत येते तिकडे ड्रेस. इथं तरी पसंत येतील ना? नाही वे कसला घेणार आहे? हा फायनली आपण ड्रेस घेतलेला आहे पूनमला. कुठला घेतला? नायरा. शेडजी येते. शेडजी काय आपल्या दुकानाचं नाव? राजनंदिनी. मित्रांनो एक नंबर ड्रेस आहेत. डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल कोणतीही साईज असेल तर आपण घेऊ शकताय. आणि त्यांच्या दुकानाची गाठ आपण घेऊ शकताय, भेट घेऊ शकताय. तर सगळ्या प्रकारचे ड्रेस आपल्याला मिळतील. ड्रेस घेतला मित्रांनो. आता साडी घ्यायला आली बघा साडीच्या दुकानात. साड्या बघायला चालले ते मित्रांनो बघा. आता किती साड्या होतील? किती होतील साड्या तरी बघून? 100 तरी होतील. त्याशिवाय काय पसंत येणार नाही. कलर आहे कशात कलर बघायचे? ठीक आहे गट्टा द्या की चांगला आहे. मित्रांनो बघा ढिकीचा लावलाय तरी तिकडं साडी काय पसंत येईना अजून. तिकडंच बघायचं चाललंय. असं असते बायकांचं काम बघा. किती पण घ्या दाखवा पसंत येणार नाही. फायनली शॉपिंग झाली. आपण बघितलं आज भरपूर मला वाटते एक ड्रेस आणि एक साडी घ्यायला गेलेलो. 3 साड्या घेतल्या आणि 2 ड्रेस घेतलं. आणि आता आपण घरी चाललो आहे. तर आजचा हे ब्लॉग कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज भरपूर एन्जॉय केला.